शुभप्रभात विद्यार्थी मित्रांनो. आजच्या आपल्या मराठीच्या तासिकेला मी सिमरन मिस आपले स्वागत करत आहे. मुलांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 35 पाठ क्रमांक 13 मोठी आई या पाठाचा अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम मी तुम्हाला या पाठाचा परिचय करून देते. तुम्ही म्हणाल मोठी आई म्हणजे कोण? तर आपल्या ज्या लेखिका आहेत मालतीबाई दांडेकर यांनी या पाठामध्ये मोठी आई कोणाला म्हटले आहे? तर मोठी आई म्हणजेच भूमी, जमिनीला मोठी आई म्हटले आहे. याच आईचा मोठेपणा या पाठात लेखिकेने गायला आहे. आज आपण सर्व व आपणास जन्म देणारी आई ही सुद्धा याच आईची लेकरे आहेत. तिनेच आपणास या सर्व वस्तू पुरवल्या आहेत. ती नसती तर आपले अस्तित्वच या भूतलावर नसते आणि म्हणून त्या भूमीविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त करत आपण सतत अशी भावना जपली पाहिजे. हाच संदेश या पाठामधून लेखिकेने दिलेला आहे. म्हणजेच लेखिकेला इथे सांगायचं आहे की आपल्याला जन्म देणारी आई ती आई असतेच, परंतु आपल्याला या भूतलावर जे आपलं अस्तित्व ठेवली आहे ती कोण? तर आपली भूमी, ही जमीन. त्यामुळं ती आपली मोठी आई आहे असं लेखिका मालतीबाई दांडेकर यांनी या पाठामध्ये सांगितलेले आहे. तर मुलांनो, मोठी आई म्हणजे कोण? तर मोठी आई म्हणजे जमीन, भूमी. आणि त्या भूमीबद्दल लेखिकेने काय माहिती सांगितलेली आहे? ती आपल्याला कोणकोणत्या वस्तू देते आणि तिला मोठी आई का म्हणावं हे या पाठामध्ये तिने सांगितलेले आहे. तर चला आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया. पाठ क्रमांक काय आहे? 13 आणि पाठाचे नाव आहे मोठी आई. सर्वप्रथम मुलांना तुम्ही पान क्रमांक 35 यावरील परिच्छेद पहिला काढा आणि मी सर्वप्रथम परिच्छेदाचे वाचन करीते. आपली आई आपल्यावर किती माया करते, खाऊ पिऊ घालते, पोटाशी घेते, गोष्टी सांगते. किती छान असते आपली आई. या आईहून एक मोठी आई आहे. ती देखील किती छान आहे. तिने आम्हाला लागणारी प्रत्येक गोष्ट तयार केली आहे. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिली आहे. हे जेवणाचे ताट पहा. यातला प्रत्येक जिन्नस मोठी आई होती म्हणून मिळाला आहे. तुम्ही राहता ते घर, त्याला लागणारे लाकूड, दगडसुद्धा त्या आईने दिले. कोण बरी अशी ही मोठी आई? तिचे नाव आहे भूमी, जमीन. म्हणजे पहा मुलांनो, इथं लेखिका काय सांगत आहे की आपल्याला जन्म देणारी आपली आई आपल्यावर खूप माया करते. आपल्याला खाऊ पिऊ घालते, आपल्याला पोटाशी घेते. जर तुम्हाला कधी राग आला, तुम्ही रागवलात, जर तुम्हाला कधी लागलं तर ती तुम्हाला पोटाशी घेते. बरोबर आहे की नाही? छान छान गोष्टी सांगते. किती छान असते आपली आई. तसंच या आईहूनही एक मोठी आई आहे. ती सुद्धा आपली खूप छान पद्धतीने काय करते? देखभाल करते. आम्हाला लागणारी प्रत्येक गोष्ट ती आपल्याला देत असते. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देते. जसं जेवणाचं ताट पहा, त्यातील प्रत्येक जिन्नस म्हणजे प्रत्येक वस्तू तुम्हाला लागते. ती वस्तू कोण देते आपल्याला? मोठी आई. म्हणजे तुमच्या ताटामध्ये असणारी भाजी पोळी, खूप छान छान जेवण हे कोण देते? तर मोठी आई देते. जर ती नसते तर आपल्याला हे मिळालं असतं का? नाही. कारण जे आपण जेवण करतो त्यामधील गहू, ज्वारी, तांदूळ हे कुठून उगवतं? तर जमिनीमधून उगवतं. आणि जर जमीनच नसेल तर ते आपल्याला मिळणार आहे का? नाही मिळणार.
आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घराला जे लाकूड दगड लागतं हे कुठून मिळतं आपल्याला? तर मोठ्या आईपासून मिळतं. म्हणजे सांगा ही मोठी आई कोण? तर जमीन, म्हणजेच भूमी. भूमीलाच काय म्हटलं आहे? तर मोठी आई असे म्हटले आहे. पहा पुढे काय म्हणतायत लेखिका, की जमिनीत काय आहे? माती. हीच का ती आई? तुम्ही म्हणाल, खरंच ते मातीच आहे जमिनीत. पण मातीला तुम्ही काय कमी समजू नका. माती आहे म्हणूनच आपण जिवंत आहोत. म्हणजे पहा लेखिकेला इथं सांगायचं आहे की मातीला तुम्ही कमी समजू नका. तुम्ही काय म्हणाल? जमीन. जमीन म्हणजे काय ती माती? नाही, मातीला कमी समजू नका. माती आहे म्हणूनच आपण काय आहोत? जिवंत आहोत. पुढील परिच्छेद पहा. जेवणाच्या ताटातला प्रत्येक जिन्नस मोठ्या आईने दिला. म्हणजेच तो जमिनीतून निर्माण झाला. गव्हाची पोळी, जोंधळ्याची भाकरी, तांदळाचा भात, गहू, तांदूळ व जोंधळे कुठून तयार होतात? शेतातच ना. पाटी पेन्सिलचे मऊ दगडही जमिनीतच सापडतात. म्हणजे पहा लेखिका इथं सांगत आहे की आपण जे जेवण करतो त्यामधील प्रत्येक जिन्नस म्हणजे काय? वस्तू आपल्याला कोण देते? तर आपली मोठी आई देते. आणि ती कशी देते? तर जमिनीमधून देते आपल्याला. आपल्या ताटातील गव्हाची पोळी, जोंधळ्याची म्हणजे ज्वारीची भाकरी, तांदळाचा भात, गहू, तांदूळ आणि जोंधळे कुठून मिळतात आपल्याला? तर जमिनीमधून, शेतातून. बरोबर आहे की नाही? जर ह्या गोष्टी आपल्याला भेटल्या नाही तर आपण खाऊ शकणार नाही. आणि जर आपण जेवलो नाही, खाल्लं नाही तर आपण जिवंत राहणार आहोत का? नाही. फक्त हवेवरती आणि पाण्यावरती आपण जिवंत राहू शकतो का? नाही राहू शकत. आणि पाणी आपल्याला कुठून मिळतं? जमिनीमधून. आणि हवासुद्धा आपल्याला कशी मिळते? जमिनीवरती झाडे असतात त्या झाडापासून आपल्याला हवा मिळते. बरोबर आहे की नाही? तर मग जमीन नसेल तर आपण जिवंत राहू शकतो का? नाही राहू शकत. आणि पाटीवरची पेन्सिलीचे जे मऊ दगडे असतात तेही आपल्याला जमिनीतच सापडतात. चहाची साखर घ्या, ती ऊसापासून करतात. पण ऊस उगवतो कुठे? कुठे उगवतो मुलांना ऊस? तर ऊस हा जमिनीत उगवितो. रॉकेल कुठे सापडते? जमिनीतील खाणीत. बरोबर की नाही? केळी, कवटे, पेरू, आंबे, नारळ, द्राक्षे, फणस इत्यादी तुम्हाला आवडणारी फळे ही सुद्धा कुठे मिळतात? जमिनीतच मिळतात. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही जे फ्रूट्स खाता, फळे खाता हे कुठून मिळतात आपल्याला? जमिनीतून. आकाशातून पडतात का हे सर्व? नाही. कुठे सापडतात आपल्याला? जमिनीत सापडतात. म्हणजे आपण जमिनीवरती झाड लावतो आणि त्या झाडापासून आपल्याला हे सर्व मिळतं. जर माती नसेल तर आपण झाडे लावू शकतो का? नाही. आणि जर झाडे लावली नाहीत तर आपल्याला फळे मिळतील का? नाही मिळणार. त्यामुळे इथं लेखिका सांगत आहे की आपल्याला सर्व ज्या वस्तू आवश्यक आहे, आपल्याला जीवनावश्यक वस्तू आहेत त्या आपल्याला कुठे सापडतात? त्या आपल्याला जमिनीतच सापडतात. म्हणजे बरोबर आहे की नाही? आपल्या आई जशी आपली आई आहे तशीच जमीनही आपली काय आहे? आईच आहे. कारण ती सुद्धा आपली काय करते? देखभाल करते. पुढील परिच्छेद आहे जमिनीमुळे मिळतात. जमीन नसती तर यातला एकही जिन्नस मिळाला नसता. साऱ्या भाज्या, जगातील सारी फुले, औषधांची सगळी झाडे जमिनीतून जीव धरून वाढतात. आहे ना आपली मोठी आई? बरोबर आहे की नाही मुलांनो? जमिनीमुळे आपल्याला सर्व वस्तू मिळतात. जर जमीन नसते तर आपल्याला एकसुद्धा जिन्नस म्हणजे वस्तू मिळाली नसती. साऱ्या भाज्या, जगातील सारी फुले, औषधांसाठी लागणारी झाडे ही सर्व कुठं उगवतात? जमिनीमधून उगवितात. त्यामुळे ही आपली मोठी आई
आहे. आपल्याला जन्म देणारी आई तर आई असतेच, परंतु आपण ज्यावरती आपलं आयुष्य वाढवतो, आपल्याला जीवनावश्यक लागणाऱ्या वस्तू आपल्याला जी देते, ती आपली मोठी आई झाली की नाही. तर पुढे आहे, तुम्ही वापरता ते कपडे पहा, हे सुताचे आणि रेशमाचे आहेत. सूत कशाचे असते? कापसाचे. कापूस कुठून मिळतो? कपाशीच्या झाडापासून. रेशीम कुठून मिळते? रेशमाचे किडे असतात. तुतीच्या झाडावर हे जगतात. ही कापसाची व तुतीची झाडे जमिनीतच वाढतात. तर पहा मुलांनो, तुम्ही जे कपडे घालता ते कशापासून मिळतात आपल्याला? तुम्ही म्हणाल कपडे हे त्या धाग्यापासून बनतात, परंतु धागा हा असाच तयार होतो का? नाही. तर तो कापसापासून तयार होतो. आणि कापूस कुठून उगवितो? तर जमिनीतून उगवितो. रेशमाचे कपडे आपण घालतो ते कशापासून मिळतं? तर रेशमाचे किडे असतात. आणि ते किडे कुठे असतात? तर झाडावरती असतात. म्हणजे सर्व हे आपण जे जेवण जेवतो, कपडे घालतो, हे कशापासून मिळतात आपल्याला? मिळतात धाग्यापासून कपडे मिळतात. कापसापासून कपडे तयार होतात, परंतु तो उगवितो कुठे? तर जमिनीमध्ये. तर जमीनच नसती तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला मिळाल्या असत्या का? नसत्या मिळाल्या. त्यामुळे जर जमीन नसती तर तिथे कापसाचे झाड आले नसते. सुताचे झाड आले असते का? नसते आले. आणि त्यापासून कपडे तयार झाली नसती. तर सर्व आपल्या जीवनावश्यक लागणाऱ्या वस्तू कशावर अवलंबून आहेत? तर जमिनीवर अवलंबून आहेत. तुतीचे हे काय आहे? झाडाचा प्रकार आहे. त्यामुळे पहा मुलांनो, आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत या सर्व आपल्याला मोठी आई देते. तर मोठी आई म्हणजे कोण? तर जमीन. तर जमीन नसते तर आपल्याला ह्या सर्व वस्तू मिळाल्या असत्या का? नसत्या मिळाल्या. तुतीचे झाड जमिनीतच वाढतात. जमिनीच प्रत्येक जिनस निर्माण करते, हे तुम्हाला यावरून कळून येईल. म्हणजे पहा मुलांनो, तुतीचे हे झाड असते. तुतीचे झाड असते आणि ते कशामध्ये येते? तर जमिनीमध्ये तयार होते. त्यामुळं आपल्याला लागणाऱ्या सर्व गोष्टी कुठून मिळतात? जमिनीमधून मिळतात. यावरून तुम्हाला कळेल की जमीन ही आपली मोठी आई आहे. म्हणजे आपल्याला आपली जन्म देणारी आई ही खाऊ पिऊ घालते, पण ते खाणं जे पिणं आहे आपल्याला ते कुठून मिळतं? तर जमिनीमधून मिळते. त्यामुळे आपण अवलंबून कुणावरती आहे? तर जमिनीवर अवलंबून आहे. तर पुढे पहा, चांदी, रुपे, पितळ, तांबे या सगळ्यांच्याच खाणी मोठ्या आईच्या पोटात सापडतात. पितळ, तांबे, कथील नसते तर आपण भांडी कशाची केली असती? सोने, रुपे नसते तर दागिने कसे मिळाले असते? म्हणजे पहा मुलांनो, सोने, रुपे, चांदी, पितळ या सर्व वस्तू आपल्याला जमिनीमधूनच मिळतात. तर त्या कशा? तर त्याच्या काय असतात? खाणी असतात. आणि त्या कुठे असतात? तर जमिनीमध्ये असतात. खाणी म्हणजे जमिनीमधील एक खोल खड्डा. जमिनीच्या पोटामध्ये खोल खड्डा असतो आणि त्यामध्ये ह्या सर्व वस्तू आपल्याला मिळतात. तर पहा, पितळ, तांबे, कथील नसते तर आपण भांडी बनवली नसती. तुम्ही ज्या घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये भांडी वापरता ती कशापासून तयार होतात? तर पितळ, तांबे, कथील या गोष्टींपासून ही भांडी निर्माण होतात. तुम्ही तुमच्या किचनमध्ये जा, स्वयंपाकघरात जा आणि आईला विचारा की तुम्ही ज्या भांड्यामध्ये जेवण करता, ज्या ताटामध्ये जेवण करता ते कशापासून मिळते? तर ते तांबे, पितळ आणि कथील हे आपल्याला कुठून मिळतं? तर जमिनीमधून मिळतं. तर पहा, जमीन नसती तर आपल्याला ह्या गोष्टी मिळाल्या असत्या का? नसत्या मिळाल्या. सर्वप्रथम आपण जमीन नसती तर जिवंतच राहिलो नसतो.
आणि जे सोने मिळते हे सुद्धा आपल्याला कुठून मिळते, तर आपल्या जमिनीमधूनही मिळते. जे दागिने बनवतात आपण ते कुठून मिळतं आपल्याला, जमिनीमधून मिळते. सोने, रुपे, चांदी या सर्व वस्तू आपल्याला जमिनीच्या पोटातूनच मिळतात. त्या कोण तयार करतात का? नाही करत. त्या जमिनीच्या पोटातच निर्माण होतात. म्हणजे या सर्व गोष्टींवरून आपल्याला एवढंच समजतं की आपली मोठी आई म्हणजे जमीन, भूमी हिच्यावरती आपण किती अवलंबून आहे. जर जमीन नसती तर आपण जिवंत राहिलो नसतो. पहा मुलांनो, आज आपण आपल्या मोठी आई या पाठाचा अभ्यास केला आणि आज आपण इथे थांबणार आहोत. उर्वरित भाग उद्याच्या तासाला पाहूया.